आज मी बनवणार आहे दिवाळी स्पेशल शंकरपाळी, एकदम कुरकुरीत आणि खमंग, जो सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ। चला मग सुरू करूया। तर सगळ्यात आधी मी इथे दूध गरम करते। दूध आपण हलकं कोमट गरम करून घेते। इथे मी 1.5 माप दूध टाकते बघा। आता हे असं हलकं झालं की आपण याच्यामध्ये मी इथे 1.5 माप मैदा घेतला आहे। त्याच्यासाठी मी हे एक छोटं माप घेतला आहे पिठी साखर। ती या दुधामध्ये आपण टाकून घेऊया। ती विरघळली ना की आपण मग पिठामध्ये टाकून घ्यायची। हे असं हलकी ती लगेच विरघळते कारण पिठी साखर आहे ना, आणि ह्याला पिठी साखरच घ्यायची आपण। हे बघा इथे पिठी साखर विरघळली आहे। आता मी गॅस बंद करून घेते। दूध एकदम हलकं कोमट गरम करून घ्यायचं। तर इथे मी मैद्याचं पीठ घेतलं आहे। इथे मी हे 1.5 माप घेणार आहे। एकदम असं फुल भरून नाही घ्यायचं 1.5 माप। हे बघा हे असं करून घ्यायचं। हे एक झालं, परत हे अर्ध असं म्हणून मी 1.5 माप करून घेतलं आहे। आता मी चिमूटभर मीठ टाकते। गोड पदार्थ बनवताना आपण थोडंसं मीठ टाकायचं की त्याचा गोडवा चांगला वाढतो। आता इथे मी तूप गरम करून घेते। इथे मी 4 चमचे घेणार आहे। तुपाला आपल्याला उकळी आणायची नाहीये, हलकं कोमट असं गरम करून घ्यायचं। त्याला जास्त कडकडीत करायचं नाही, पण हलकं करायचं गरम, म्हणजे आपल्या हाताला लागेल नाही। हे बघा आता विरघळलं आहे एकदम। आता मी गॅस बंद करून घेते। आता मी याच्यामध्ये हे असं थोडंसं तूप घालून आपण याला गरम करून घेतलंय ना। आता हळूहळू थोडंसं टाकून आपण मळून घेऊया याला। तर दाखवते जरा कोमट आहे ना, असं थोडंसं टाकून याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आपण। याला आपण आता असं चांगलं मिक्स करून घेऊया। थोडं टाकायचं। आणि शंकरपाळी करताना आहे ना, आपण कधीही लक्षात ठेवून करायचं की जास्त कडक तूप वगैरे टाकायचं नाही, आणि एकदम बरोबर टाकायचं, एकदम प्रमाणातच तूप। आता बघा याला मी अजून थोडंसं टाकणार आहे, म्हणजे हे 4 चमचे बरोबर होतं त्याला तेवढं। हे आता मी थोडं ठेवणार आहे। अजून थोडं टाकून घ्यायचं, मग आपल्याला अंदाज येतो त्याचा बरोबर, एकदम बरोबर याचा आपल्याला अंदाज येणार। हे बघा आता हे असं एकत्र झालं। हे ठेवते मी, नंतर मला ते लागणार आहे थोडं म्हणून। तर हे बघा असं मिक्स करून चांगलं घ्यायचं आहे। बघा हे असं घट्ट झालं पाहिजे बघा। आता याच्यामध्ये मी थोडं करून दूध ॲड करून घेते। याचा आपण घट्टसर हे करायचं, एकदम गोळा असा घट्ट करायचा। चांगलं असं मळून घ्यायचं आणि घट्ट करून घ्यायचं, जास्त पातळ नाही करायचं। दाखवते मी तुम्हाला झालं की। हे बघा असं घट्ट पीठ करून घ्यायचं आपण। बघा असं हे बघा कसं दिसतंय बघा आतमध्ये। आता ह्याला मी लाटून घेते। तर आता मी हे बघा असं लाटून घेते। याला आपण असं जाडच लाटायचं आहे। त्या साईडून फाटतं याला, पण आपण याला गोल पण असं नाही व्यवस्थित येत लाटतं, पण आपण याला जाड लाटायचं आहे ना। आता आपण याच्या साईडच्या अशा कडा काढून टाकूया। अशा सगळ्या साईडच्या ह्या कडा अशा काढून घ्यायच्या आपण। असं हे बघा ह्या एवढ्या जाडीचं आपण हे असं मळून घ्यायचं आहे बघा। आपण याचे असे तुम्हाला जेवढे हवे ना तेवढे पीस तुम्ही करा। मी पण छोटेच करून घेणार आहे। असे छोटे करून घ्यायचे। तर हे असे पीस आपण करून घ्यायचे। जेवढे तुम्हाला जाड हवे तेवढे तुम्ही करून घ्या। इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे। त्याच्यामध्ये आता मी थोडे सगळे सोडून दाखवते तुम्हाला। सोडताना गॅस आहे ना आपण एकदम स्लो करायचा, आणि स्लो गॅसवरती तळायचा, कारण शंकरपाळी तळायला थोडा वेळ लागतो। आतमध्ये वगैरे व्यवस्थित फ्राय झाली पाहिजे ना, आणि घाई करायची नाही, याला पलटी करायची आपण। एकदम स्लो करून फ्राय करून घेते। मी तुम्हाला दाखवते फ्राय झाल्यावरती। एक बाजू फ्राय झाली की मी तुम्हाला दाखवते। एक बाजू चांगली लाल झाली आहे। आता मी दुसरी बाजू अशीच करून घेते, आणि ह्याला आपण एकदम स्लो गॅसवरच करून घ्यायचं आहे। बघा एकही तेलामध्ये विरघळली नाहीये। याला चांगलं आपण
5 ते 7 मिनिटं लागतात त्याला फ्राय होईपर्यंत, जास्त वेळ नाही लागत, पण चांगली हलक्या एकदम स्लो गॅसवरच करून घेऊया आपण। आपल्या शंकरपाळ्या रेडी झाल्या आहेत, आता मी काढून घेते। ह्या ना अजून लाल होणार एकदम असं, कारण याला आपण तेलामधून काढलं ना तरी याच्या आतमध्ये तेल असतं ना, ते हळूहळू हळूहळू लाल होणार आहे सगळं। चला, अशा प्रकारे आपल्या शंकरपाळ्या रेडी झाल्या। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पुढे कुठची रेसिपी पाहायला आवडेल। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये।